नमस्कार मैत्रिणींनो, शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग यावर्षी अधिक मासात अनारसे दान देत असतात ना, त्या अनारसाची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. एकदम छान मस्त असे खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे ते चला वेळ न घालवता रेसिपी सुरू करू. चला तर मग मी इथे राशनचे तांदूळ वापरत आहे. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता, परंतु राशनच्या तांदळाचे अनारसे एकदम छान आणि परफेक्ट होतात. तुम्ही राशनचा तांदूळ जर असला तर वापरा किंवा इंद्रायणी कोणताही तांदूळ वापरू शकता. मी इथे साधारण 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये भिजू घालत ठेवायचे. जर्मलच्या डब्यामध्ये घालायचे नाही किंवा स्टीलच्या डब्यात किंवा भगोन्यात घालू शकता. चला आता आपण स्वच्छ धुवून भिजत घाललेले आहेत. हे तांदूळ आपण 3 दिवस भिजून देऊत, म्हणजे भरपूर 2 दिवस, आणि दुसऱ्या दिवशी दुपारनंतर 10-11 वाजता वाळायला घालू. आपले तांदूळ एकदम परफेक्ट असे भिजलेले आहेत. आता उन्हाळा आहे म्हणून लवकर भिजतात बरं का. दुसऱ्या ऋतूमध्ये करीत असाल तर भरपूर 3 दिवस भिजून देणं लागतात. पहा किती छान मस्त असे आपले तांदूळ भिजलेले आहेत. तांदूळ एका चाळणीत ओतून घ्यायचे आणि पाणी निथळायला ठेवून द्यायचे. 2-3 घंटे असे चाळणीत फॅनच्या हवाखाली ठेवून द्यायचे आणि नंतर पुढचं प्रोसेस दाखवते. त्यावर थोडेसे पाणी टाकून घ्यायचे, कारण आंबट वास जर येत असेल तर तो वास कमी होतो. त्यामुळे मी पुन्हा थोडेसे पाणी टाकून घेतले. आणि आता आपला तांदूळ भिजला की नाही तेव्हाच कळतो. हातात घेऊन तांदूळ चुरगाळून पाहायचा. बारीक भुगा झाला तर समजायचं आपले परफेक्ट असे तांदूळ अनारशासाठी भिजलेले आहेत. चला आता आपण ही चाळणी साईडला फॅनच्या हवाखाली असे सुकत ठेवू. तांदूळ कधीच असे वाळू घालायचे नाही, त्यामुळे अनारसे चांगले होत नाहीत. चला तर मग आता आपण हे थोडेसे हवा पेल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेऊत. फिरल्यानंतर थोडे थोडे चाळून घ्यायचे. पहा मी आता इथे सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतले आणि दळून घेतलेत. आता आपण या 3 ग्लास तांदळाला किती साखर वापरायची ते प्रमाण सांगत आहे. तुम्ही या पद्धतीने अनारसे करून पहा, तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाहीत. चला आता आपण हे चाळून घेतले. एकदम व्यवस्थित असं थोडंसं रवाळसर आपलं पीठ तयार झालेलं आहे. जास्त बारीक चिकट जर केलं पीठ तर आपले अनारसे चांगले होत नाहीत. चला आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती करा. आता मी 3 ग्लास तांदळाला 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे. तुम्ही जर थोडं गोड खात असाल तर थोडी शिल्लक घेऊ शकता, परंतु जास्त शिल्लक अनारशाला साखर चालत नाही. चला आता ही साखरही फिरवून घेऊत आणि चाळून घेऊत. नाही चाळली तरी चालतंय, परंतु मी चाळून घेतली. चला आता ही घेतलेली साखर त्या तांदळाच्या पिठात मिक्स करू. मिक्स करून त्याचा आपोआप उंडा होतो. त्यात दूध किंवा तेल, पाणी काही घालायची गरज पडत नाही. सर्व मिक्स करून घेऊत आणि रात्रभर साईडला ठेवून देऊ. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फक्त साखर आणि पीठ व्यवस्थित मिक्स करायचे. पहा मी इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. साखरेचंच पाणी सुटले आणि आपला असा उंडा तयार झाला. हा उंडा दाबून रात्रभर डब्यात ठेवू आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते. चला आता आपण हे पीठ डब्यात भरून ठेवू आणि दाबून ठेवल्याने ते पीठ चांगलं रात्रभर मुरते बरं का. तुम्ही ह्या पद्धतीने मुरा. दुसऱ्या दिवशी सकाळचे मी तुम्हाला दाखवते. पहा दुसऱ्या दिवशी सकाळी परात घ्यायची आणि त्या परातीत ते पीठ टाकायचे. पहा किती छान उंडा तयार झालेला आहे. पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यात थोडा कचरा होता तो साईडला करते. याचं छानसं असं मिक्स करून मऊ सुतसं करून घ्यायचं बरं का. पाणी वापरू नका आणि हातसुद्धा ओला ठेवू नका, नाहीतर आपला उंडा पातळ होईल. चला आता मी तुम्हाला अनारसे बनवून दाखवते. थोडासा उंडा हातात तोडून घ्यायचा, गोल गोळा करायचा आणि छान असा कडा दाबून घ्यायच्या. पहा किती मस्त असे अनारसे तयार झालेत. आपण याला लावण्यासाठी थोडेसे तीळ घेऊत, कारण तीळ लावल्यानंतर अनारशाची चव एकदम छान लागते. कुणी याला खसखसही लावतात, पण मी तीळ लावलेला आहे. चला आता तीळ लावल्यानंतर आपलं तेल गरम झालं की नाही हे पाहू आपण. अगोदर अनारसा टाकून नाही घ्यायचा बरं का.
थोडासा पिठाचा उंडा टाकून पाहायचा आणि तो तळला की नाही हे पाहायचं आणि नंतर अनारसा सोडायचा. नाहीतर ते फुटतो, म्हणजे आमच्याकडे त्याला पाखरं झालं असं बोलतात. आपलं तेल अजिबात गरम झालेलं नाही. थोडंसं तेल गरम होऊ देऊ आणि नंतर पुढील कृती करू. तेलच गरम नाही झालेलं. ते पहा आताशी थोडंसं तेल गरम झाले, कसे बुडबुडे आलेले आहेत. अनारसा करताना कधीही आधी एका अंगावर तळून द्यायचं बरं का. आपण लगेच उलटण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण ते तुटतं. चला आता आपण हे तळलेलं छान असं अनारसा साईडला घेऊ. याप्रमाणे मी सर्व अनारसे करून घेते. चला या पद्धतीने मी सर्व अनारसे तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही जर ही टिप आणि ट्रिक्स फॉलो केली तर तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाही. 100% अनारसे एकदम छान होतील. हे अनारसे पुरण चाळणीवर किंवा गहू चाळाच्या चाळणीवरच काढायचे, कारण तेल भरपूर पिलेले असतात ना, त्यामुळे ते तेल निथळतं. मी दुसरी पद्धत सांगते तुम्हाला जाळीदार अनारसे होण्यासाठी. एक प्लास्टिकची पन्नी घ्यायची आणि त्यावर थापून पातळ लाटून घ्यायचे, कारण याने एकदम छान अशी मस्त जाळी सुटते बरं का आपल्या अनारसेला. पहा किती छान असं आपला अनारसा तयार झालेला आहे. हे तळून दाखवते मी तुम्हाला. चला आता या पद्धतीने सर्व अनारसे तळून घेतलेत. पहा किती छान सुरेख असे मस्त आलेले आहेत. एक दिवसभर मी चाळणीतच ठेवले, तेळणीत तळू दिलं. आता पहा दिसतोय की नाही, एकदम छान परफेक्ट असे अनारसे तयार झालेले आहेत. चला आता आपण हे एका डब्यात भरून ठेवू. डब्यात ही कसे भरवायचे त्याची मी पद्धत एकदम व्यवस्थित सांगते. आपण एक रिकामा डब्बा घ्यायचा. किती छान शायनी असे आपले अनारसे तयार झालेले आहेत. पहा किती तेल निथळलं. आता एक डब्बा घेऊ आणि डब्यात एक छोटीशी प्लेट किंवा वाटी ठेवा, कारण यातून निथळलेलं तेल त्यामध्ये साचतं आणि आपले अनारसे तेलकट लागत नाहीत. चला आता मी यात एक एक करून असे सर्व अनारसे ठेवून घेते आणि तेल साचून घेते. तुम्ही एकदा या धोंड्याच्या महिन्यात ही अनारसेची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे अनारसे कसे झाले हे मला कमेंट करून सांगा. एकदम छान आणि परफेक्ट असे पद्धतीने आपले अनारसे झालेले आहेत. तुमचेही होतील अशी मी आशा करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेतीवाली गृहिणीचे खरंच जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या माझे अनारसे खायला आणि तुमचे अनारसे कसे झाले ते कमेंट करून सांगा. बाय.